नमस्कार. आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या लाडके व्यक्तिमत्व पुलंनी एका आपल्या लेखात असं म्हटलं होतं की महाराष्ट्रात तशी गावं भरपूर, पण ज्यांच्यापुढे करं जोडावीत अशी तीनच गावं: मुंबई, पुणे आणि नागपूर. त्यात पुणे आणि नागपूर येथे 2 दशकाहून जास्ती काळ राहण्याची संधी मला मिळाली. तिथल्या काही वृद्ध माणसांशी म्हणा किंवा काही वयोवृद्ध इमारतींशी बोलण्याची संधी जेव्हा मला मिळाली, तेव्हा त्यांच्याकडनं काही इतिहास कळला आणि तिथल्या गल्लीबोळांमधून फिरताना, हमरस्त्यांवरून फिरताना वर्तमानही बऱ्यापैकी कळलं. तर त्या 2 गावांचं मला जे काही आकलन झालं त्याच्यावर मला वाटलं की काहीतरी लिहावं, आणि म्हणून मी या 2 गावांबद्दल लिहिलं आहे. ती गावं मला जशी दिसली तशी लिहिलेली आहेत, त्यामुळे याच्यात कोणालाही काही वाटण्याची काही हरकत नाही आहे. सर्वप्रथम माझ्या अत्यंत आवडत्या पुण्याबद्दल, की हे पुणं आहे पुणं, हे पुणं आहे पुणं, इथं खरंच काय उणं. वरदान ह्याला सरस्वतीचं, कृपाछत्र श्री गजाननाचं. पृष्ठ माझी हनुमंताची शक्ती, चराचरामध्ये शिवरायांची युक्ती. महाराष्ट्र देशा तुझ्या संस्कृतीचं लेणं, हे पुणं आहे पुणं, इथं खरंच काय उणं. पेशव्यांची अजून विराणी, केसरीवाडा राजकारणी. गंधर्वांची सुरेल गाणी, भाईंची ती मिश्किल वाणी. कला येथे माहेर वाशिणं, हे पुणं आहे पुणं, इथं खरंच काय उणं. कारखान्यांची मांदियाळी, संगणकाची नसे नवाळी. विद्या येथे लेकुरवाळी, जगण्याची ही मौज आगळी. सदोदित ताजे वातावरण, हे पुणं आहे पुणं, इथं खरंच काय उणं. आणि याच्यानंतर माझ्या प्राणप्रिय नागपूरसाठी, की हिरवा कंच शालू लेऊन नटलेलं, पळसासारखं उन्हाळ्यात फुललेलं. नागपूर माझं तिन्ही ऋतूत फुलासारखं खुललेलं. माझ्या भारताचा हा सुवर्ण मध्य आहे. संत्र्यांसाठी साऱ्या जगात प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक इमारतीचा वारसा यानं जपला आहे. चराचरामध्ये माधुर्याचा कण कण लपला आहे. वित्त देशाचं जपण्याचं यानं शिवधनुष्य पेललेलं. नागपूर माझं तिन्ही ऋतूत फुलासारखं खुललेलं. जगा दाखवली संघशक्ती, टेकडीवरती नम्र भक्ती. हनुमंतावर अमाप प्रीती, गाडगेबाबांची सोपी युक्ती. भक्तिशक्तीच्या संगमात आखंड भिजलेलं. नागपूर माझं तिन्ही ऋतूत फुलासारखं खुललेलं. वाघोबाचं माहेर इथे, सृष्टीचा जणू आहेर इथे. डौलानं डोलती वडपिंपळ, होती भाव विभोर इथे. सुखाच्या हिंदोळ्यावर रोज रोज झुललेलं. नागपूर माझं तिन्ही ऋतूत फुलासारखं फुललेलं.